मुंबई में मराठा आरक्षण, प्याज आंदोलन और विधान परिषद चुनाव को लेकर मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने मीडिया से बातचीत की है। मराठा आंदोलन में मरने वाले आंदोलनकारियों के परिजनों को नौकरी देने की प्रक्रिया शुरू होने की जानकारी उन्होंने दी है। वहीं प्याज उत्पादक किसानों को राहत देने के लिए नाफेड द्वारा खरीद और एपीएमसी केंद्र शुरू करने का दावा भी किया है। विधान परिषद चुनाव पर विखे पाटिल ने कहा कि फैसला महायुति की कमेटी ही करेगी। वहीं संजय राउत पर हमला बोलते हुए उन्होंने कहा कि अपने ही दल को कमजोर करने का काम उन्होंने किया है। जे मृत्युमुखी पडलेले जे आंदोलक आहेत ते शहीदांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भातला निर्णय झाला होता। त्यापैकी काही मुलांना आपण राज्य परिवहन महामंडळामध्ये घेतलेलं आहे, परंतु काही अपेक्षा MIDC मध्ये घ्यावी। तर मग आपले राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत यांची चर्चा केल्यानंतर MIDC मध्ये आता आपण त्यांना काही सामावून घेतो, त्याचे आदेश काढले आता। आणि महाराष्ट्रात जे वितरण कंपनीमध्ये काही घेण्याचा आमचा प्रस्ताव आहे, परंतु यामध्ये आंदोलकांच्या ज्या काही मागण्या होत्या माननीय जरांगे पाटलांच्या, तर त्या संदर्भात आता एक आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो प्रस्ताव दिलेला आहे। मला वाटतं एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि बाकीच्या बाबतीमध्ये आवश्यक ते आदेश आम्ही आता काढतो। रोहित पवारांना काय बोलायचं ते शेवटी विरोधी पक्षाचं काम आहे आरोप करणं, थोडं सरकारला शाबासकी देणार आहे। माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंच्या सभेत झालेल्या बैठकीमध्ये आता नाफेडने भाव वाढून दिलेला आहे। त्या संदर्भात आता कांदा खरेदी नाफेडकडून सुरू आहे। आता एपीएमसी मध्ये ते खरेदी केंद्र सुरू करावेत अशा प्रकारची मागणी ती बहुतेक आता मान्य आहे। पण कांदा उत्पादकांना दिलासा देण्यामध्ये राज्य सरकार असेल, भारत सरकार असेल, हे उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नेहमीच प्राधान्य देत आलेलं आहे। आता शेतकऱ्यांचं समाधान होत असेल, विरोधी पक्षात समाधान होणार नाही की आम्हाला कल्पना,